बीड शहरातून दिवसाढवळ्या एका शाळकरी 9 वर्षीय मुलाचं सिनेस्टाईल अपहरण करण्यात आलं. मात्र पोलिसांच्या सतर्कतेनं पुढील अनर्थ टळला. अवघ्या 1.5 तासात पोलिसांनी अपहरणकर्त्या आरोपीला ताब्यात घेऊन त्या मुलाची सुटका केली आहे. असं असलं तरी या घटनेनं बीडमध्ये खळबळ उडाली आहे. ही घटना बीड शहरातल्या पांगरी रोड भागात घडली. जगदीश गायकवाड असं या आरोपीचं नाव आहे. त्यानं मुलाचं अपहरण केलं आणि मुलाच्या वडिलांना फोन करून 5 लाखांची खंडणी मागितली. ही बाब पोलिसांना कळली आणि पोलिसांनी हायटेक तपास करत अपहरणकर्त्याच्या मुसक्या आवळल्या. रात्री उशिरा या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय आणि पोलिसांनी आरोपीला अटक सुद्धा केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेचं पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी कौतुक केलंय. मला कॉल आला होता की एक 9 वर्षाचा मुलगा आहे, ते आपला बीड शहरमध्ये एक शाळावरून त्याच्या किडनॅपिंग झालेली आहे आणि किडनॅप करणारा जो आरोपी आहे त्यामध्ये 5 लाखाची खंडणी मागत आहे असा मला कॉल आला होता. हा कॉल खूप गंभीर होता आणि ते गंभीरता बघून आम्ही सगळे आपले जो शहरमध्ये पोलीस स्टेशन आहे, शिवाजीनगर, बीड शहर, पेठ बीड, त्याच्यानंतर आमची LCBची टीम आणि आमच्या सायबरची टीम ते ॲक्टिवेट झाले होते आणि आम्ही सगळा पाठपुरावा करून अवघ्या 1.5 तासमध्ये तो मुलगा आम्ही रिकवर केलेला आहे आणि त्यांचे वडिलांचे आम्ही ताब्यात दिलेला आहे. तो हा जो मधला दरम्यान 1.5 तास जो होता त्यामध्ये आरोपी काहीच करू शकत होता, पण आमची टीमनी त्यामध्ये स्विफ्टली ॲक्ट केले, त्यामुळे आम्ही मुलगाला लगेच त्यामध्ये आम्ही रिकवर केले. त्यामध्ये जो आरोपी आहे त्याचं नाव आहे जगदीश महेश गायकवाड. त्याची उमर 19 वर्ष आहे आणि त्याच्यावर क्रिमिनल हिस्ट्रीसुद्धा आहे. त्यामध्ये 2 क्राईम त्याच्यावर अगोदरचे आहे. त्याचा जो हेतू होता तो हेतू पैशाचाच होता. त्यांनी 5 लाख जो किडनॅपिंग केली मुलगाला, तो फूस लावून आपण म्हणू शकते तर त्याला घेऊन गेला आणि त्याच्यानंतर त्यांनी 5 लाखची खंडणी डिमांड केली होती. तो त्याचा हेतू पैशाचाच होता, पण आपण त्याला सक्सेस होऊ दिला नाही. बीडमध्ये सातत्यानं काही ना काही गुन्हेगारी घटना घडत आहेत. यामुळं नागरिकांमध्ये आधीच भीतीचं वातावरण आहे. आता दिवसाढवळ्या झालेल्या मुलाच्या अपहरणानं पुन्हा एकदा खळबळ उडाली. बीडहून योगेश काशीद, मुंबई तकसाठी.